आजी म्हणजे काय? दुधावरची साय. आजी म्हणजे काय? आपल्या आई वडिलांची आय. आजी म्हणजे काय? उंदराने दात खाल्लेली बाय. आजी म्हणजे संस्कार. आजी म्हणजे माया. आजी म्हणजे प्रेम वात्सल्याची माय. आजी म्हणजे नातवंडांबरोबर रमणारी, त्यांचं प्रेमाने करणारी, सुरकुतलेल्या हाताने मायेने आपल्या कवेत घेणारी, ती म्हणजे कोण? आजी. हा बघा नवरा माझा बरे आहेत ना? हो बरं आहे. बाबा माझ्या पायात चप्पल आहे काय? नाही ठीक आहे. वाटत चप्पल. अगं माझी माणसा आणि मला ते बोलले बरोबर मला त्यात पडला मी. बरोबर. होय. बरं चाल. आज पोरवा आहे काय? हाय हाय मुलगी आहे. मुलगी आहे. तुला हो एक आणि मुलगी तिला? आहे. ताईला 2 आहेत. 2 मुली आहेत, मला 1 मुलगी आहे. नाही का, मुलगी आहे ना? हो. चांगला आहे. हो चांगलं आहे. मग काय मुलगी तर? आम्ही ना बाय पहिली मुलगी आहे. हो म्हणजे सावकारी होती. शिक्षण केलं हो तर तू बघायला झोपो तुला. बरोबर. जा तू बाई घे चला. तुला. हा, चल. चला. जा. हा. बाय. पोरगी आहे ना, बरं झालं. पोरगीला चालवली. हा. हाऊस काय पोरगा नाही. हो हो चला. जा, जा. हो. तर आपण आज आलेलो आहोत गुरुवांच्या घरी. हे माझं खूप लहानपणापासूनचं आवडतं घर आहे आणि इकडे आमच्या ह्या सगळ्या आजी आहेत. त्यांचा खूप मोठा असा त्यांचा अनुभव आहे. तर आपण त्यांना काही प्रश्न विचारूया. कसे आहात? बरी आहे बाई. तर मला सांगा, किती वर्ष झाली आपल्या घराला? 100 वर्ष. आणि ही कितवी पिढी असेल? ही आमची तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी आहे. आणि तू काय आठवणी सांगशील या घराबाबतीत, किंवा तू आता एवढे वर्ष झाली लोक लग्न होऊन इकडे आला, तर काय सांगशील या घराबद्दल? किंवा तुमचे पप्पा आमच्या घरी नेहमी यायचे आणि माझे मिस्टर आणि पप्पा एका आईचं दूध प्यायले आहे. आईचं? हा, एका आईचं दूध प्यायलेले आहे. त्यांचा खूप परिवार म्हणजे खूप आमच्या घरी असा एकत्र आम्ही राहत होतो. तर किती माणसं असतील आपल्या घरामध्ये तेव्हा 30 एकत्र? 30 म्हणते माणसं एकत्र असायची. म्हणून तुम्ही बघू शकता, फक्त सगळ्यांच्या घरी 2 चुली असतात. इकडे बघा 4 आहेत चुली. एवढी लोक इथे रोज पंक्तीला बसायची. 40 माणसं. 40 माणसं बसायची. आणि पप्पांबद्दल अजून काय सांगशील? तुझे पप्पा माझे मिस्टर आजारी असताना मुंबईतून गोळ्या द्यायचे, पावडरचा डबा द्यायचे, मुलांना, माझ्या लहान मुलांना खाऊ द्यायचे आणि खूप आम्ही एकत्र चांगले मजा करायचो. आमच्याकडे नेहमी ते येत राहायचे. तर आता मुली सुद्धा येत असतात, जावई पण येत असतात. आम्हाला खूप आनंद होतो. हे आमचं म्हणजे सांगायचं आपलं कर्तव्य आहे. एवढंच. वा मस्त. तुला काय बोलायचं काकी? आणि वहिनी बोलेल आता. वहिनी सांग, काय आठवणी तुझ्या या घरातल्या? आठवणी अशा तर आम्ही त्यांच्या नंतरची पिढी आमची ही, त्याच्यामुळे जुन्या आठवणी आहेत त्यांच्या खूप होत्या. त्यांच्या आई बाबांनी आमची हे लहानपणापासून त्यांचा घरचा संबंध सारखं कधी असे वेगळे राहिलेच नाही. ते बाबा जरी मुंबईत राहिले तरी पहिले इथे येणार. आणि त्यांचं म्हणजे वारसा म्हणजे त्यांच्या मुलांनी किंवा त्यांच्या मुलींनी कायमच चालवलंय. आले तरी पहिलं घर इथे तर विसरत नाही. आणि त्यांना सुद्धा ओढ आहे गावची की ते आले तरी आमची गुरं वासरांपासून सगळ्या आमच्यापर्यंत पोहोचतात ते. वा. खरं आहे. आणि कसं आहे की गुरुवांच्या घरी पप्पा पण लहानाचे मोठे झाले. त्याच्यानंतर पप्पा पण आमचा, म्हणजे आम्ही इकडे गावाला आलो तरी घरात कधी जेवायला पण गुरुवांकडेच असायचा. त्यांच्या मुलांनी सुद्धा तेच चालवलं. हो. आणि नंतर आता आमचा श्री सुद्धा, तो पण इथेच असतो अख्खा दिवस. म्हणजे असं पिढ्यानपिढ्या आमच्या इकडेच. त्यामुळे हे गुरुवांचं असं घर नाही. खेतले गुरव सगळे आम्ही एकत्रच असे छानपैकी नांदले लहानपणापासून. बरं वहिनी, मग आपल्या या पिढीकडून आपल्या पिढीला काय भेटलं असं तुम्हाला वाटतंय? त्या पिढीकडून आपल्या पिढीसाठी म्हटलं तर त्यांची जुनी म्हणजे जी परंपरा आहे, पारंपरिक जी परंपरा आहे ती थोडी ना थोडी म्हणजे आताची नवीन पिढी आणि ती पिढी याच्यामध्ये आम्ही ती जोपासण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. हा, म्हणजे आता येणारा एक वयस्कर माणूस, त्याला काय फक्त आपण चहा पाणी जेवायचं आता तर आग्रह कोण करतच नाही, पण चहा पाणी आणि माणुसकीचा शब्द हा एवढाच आपण जपला पाहिजे. तुम्ही जसे येता तसे तुम्ही आणि आम्ही आपण जपलं तर अजून आपली पिढी याच्या पण आपल्याला बघून ते तेच करतात. कारण आई वडिलांच्या त्यांच्याकडून त्यांना जर आपण आज आदर केला तरच आपली पुढची आदर आपली करणार आहे आपल्याला पण ते.
खूप छान. आणि ते तसंच आपण जर पूर्वी आम्ही जर ते आता जर चालवलं तरच आपली ही पुढची पिढी येणारी. तो बघा तिकडे बघतोय आमच्याकडे. तशीच त्यांनी चालू ठेवावी. आपल्या घरचे संबंध जुने आहेत तसेच ठेवावे. बरोबर. आता तुमचे जरी बाबा या दुनियेतून गेले तरी आम्हाला क्षणाक्षणात त्यांची आठवण येते. कधी शिमग्याला आले तर आमचं घर वगळून कधीच गेले नाहीत. खरंय. त्यामुळे पहिली हजेरी इकडे असलीच पाहिजे असं आमचं असं छान नातं आहे आधीपासूनचं. त्यामुळे आपण बघू शकतो की एका घरामध्ये जसं आपण जुनं बघतो तसंच आत्ताही एका घरामध्ये 30 माणसं एकत्र राहणं म्हणजे आत्ताच्या पिढीला काहीतरी याच्यातून शिकण्यासारखं नक्कीच आहे. आणि याच्यामध्ये नुसते संस्कार जोपासले जात नाही तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला काय देता येईल हे खूप छान प्रकारे ते आपण उदाहरण बघू शकतो इथे. ती आमची मोठी आई खरं तर आता दाखवणार आहे की आपण प्रत्येक कोकणाच्या घरात गेलो ना तरी हे असं पानं असतात. तर आई सांगा मला हे काय काय करता तुम्ही? आता आम्ही एक पान काढलेलं आहे पिशवीतून, हम्म. त्याला चुना लावतो. चुना पान आणि हे बटव्यामध्ये काय काय आहे हा, अजून? पाठव्यात काढतो. पण बटव्यात काय काय अजून? चुना, हम्म. तंबाखू, बघ कात. ओके हां. सुपारी हां. सुपारी ठेवलेली आहे. हम्म. हे काय आहे दाखव जरा डबी दाखव ना. एकात कात दाखवा जरा. अरे वा. पण आई मी त्या पानवाल्यांकडे बघतो त्यांच्याकडे वेगळा कात असतो असा. मटक्यातला कात हा, असतो तो. ते पाण्यासारखा कात असतो तो जरा. हा वेगळा कात आहे. हा आपण विकत घेतो. पण हा अस्सल कात आहे ना? हा अस्सल कात आहे. हा ठीक आहे. वरती पानावर ठेवलेला आहे. हा. आई माझ्याकडे ह्याच्यानंतर माझ्याकडे 2 प्रश्न आहेत. पहिले तुम्ही करून द्या मग मी विचारतो. बस दाखवा मला. हां पुढे काय? आता तंबाखू हां तंबाखू. जर हा कोणी ब्लॉग बघत असेल ना तर पूर्वीच्या काळी आहे ना पूर्वीच्या काळी ही डबी आहे ना फेमस असायची. आई ती डबी दाखवा. अच्छा एका साईडला तंबाखू असायचा आणि एका साईडला चुना असायचा. झाकण कुठे आहे? झाकण हीच आहे. हां ओके. आणि हे चुना लावला, कात लावला, त्यानंतर सुपारी टाकली आहे आणि हे पान तयार झाले. आई मला अजून एक प्रश्न आहे. पहिले पान बनवायच्या अगोदर देठ आहे ना देठ तोडलं जायचं ते कशासाठी? आणि ते नंतर आहे ना जिभेखाली चावायचे. देठ खाल्ल्याने चांगलं असतं. हां देठ खाल्ल्याने चांगलं असतं. कळलं काय रे? खाल्ल्याने चांगलं असतं. छान आहे करा. आणि तुम्ही ब्रँड बघू शकता राजा चुना. मस्त. आई करा बांधा ते पान आणि कोणाला तरी द्या. आपल्याकडे मानकरी आलेले आहेत. मंगेश हे आमचे खूप ब्लॉगर आहेत, महत्वाचे ब्लॉगर आहेत. आपण त्यांना चुना लावून पान देऊया आणि त्यांनी ते खायचं आहे. आणि आणि त्याने खाल्लंच पाहिजे. खाल्लंच पाहिजे. हा हा आईचं. त्यांचा मान आहे ना. हा हा हा. मोठ्यांचा मान आहे. इथे खाली बसा. मी काढलं. खाली बसा इथे. तंबाखू काढा. तंबाखू काढतायत. लहान मुलांच्या आवाज येतं नवीन पान पण होऊ शकतो. मला जुबा केसरी. नाही तर इथं झोप ना मी. हा हा. थांबा जरा. टाका वाजता तंबाखू तर काढा. नको. मग संध्याकाळपर्यंत झोपून दिली. नको नाही तर ती सून माझी आहे ती माझ्या मानगुट्यात. काय गेले वर. सून मानगुटीवर बसत का? कोणती सूनची बोलेल बघूया. कोण आहे ती सून? सुनेला घेऊन या. ही बघा तंबाखू आणि बरं आता लेकाला वा. आणि अशा पद्धतीत आमच्या मोठ्या आईने पान बनवलेलं आहे. आणि आमचे हे कोकणातले फेमस ब्लॉगर आहेत मंगेश दादा. अजूनपर्यंत पान खाल्ला नव्हता. हा. पण माझ्या आई देते त्या हा पानाला सुरुवात करतो. नाही आई भरवणार आहे. आई भरवणार आहे. आई भरवणार आहे. मालतीवर गेले. हा. हा, मी आजच्यापासून पान खायला सुरुवात केली. वा. मालतीवर गेले. वाढवलं. आयुष्यात खाल्लं पाहिजे. खाल्लं पान.